सध्या सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या मंदिर मशिदीच्या विधानावरून वाद वाढवण्याचा प्रयत्न होतोय। कुंभमेळ्यामध्ये त्याचे पडसाद उमटणार अशी स्थिती आहे। भागवत जी सूचक विधानं करत असतात त्यानं मोदींची अडचण होऊ शकते असं भाजपमधील काहींचं मत आहे। तर साधू संतांच्या आडून गुजरात लॉबी भागवतांचा विरोध करतेय असा आरोप संघ समर्थकांकडून केला जातोय। त्यामुळे नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं नातं आजही घट्ट आहे का असे प्रश्न विचारले जाऊ लागले। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिर मशीद वादावर सामोपचाराची भूमिका मांडली। त्यामुळे राम मंदिर झालं पाहिजे, ते होत आहे। हिंदूंची श्रद्धा असताना हिंदूंना वाटतं, परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं किंवा भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार। 10 दिवस झाले पण त्यावरून बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया येणं सुरूच आहे। अनेक साधू संतांनी भागवतांच्या वक्तव्याच्या विरोधी भूमिकाही मांडली। उनका बयान अदूरदर्शी है। ये हमको कहेंगे कि तुम अपना हिंदू धर्म ही भूल जाओ। जितने भी हमारे बड़े बड़े मंदिर है, जो बड़े बड़े मठ है जिनको मस्जिद बनाई गई है, उनको जो है मुक्त करके उनको दोबारा मंदिर बनाया जाए। हमारे मंदिर ध्वस्त किए गए, हमारी संतानों को अतीत में जो जो अन्याय हिंदू समाज पर हुए वो सामने आने चाहिए। उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं कुंभमेळा होतोय। कुंभमेळ्यात संतांच्या 3 धर्म परिषदा होत असतात आणि भागवतांच्या वक्तव्याचे पडसाद या धर्म परिषदेत बघायला मिळणार असं दिसतंय। याचे संकेत काळाराम मंदिराचे पुजारी आणि निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीरदास यांनी दिले आहेत। भागवतांच्या वक्तव्यावरून कुंभमेळ्यातही साधू महंतांमध्ये 2 मतप्रवाह आहेत असा याचा दुसरा अर्थ। एक गट मोहन भागवत यांच्या विरोधात आहे तर दुसरा गट समर्थनात। आता हा विरोधातील गट नेमका कोणता याचं उत्तरही महंत सुधीरदासांनीच दिलंय। गुजरात लॉबी भागवत यांच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला संघ विरुद्ध भाजप किंवा मोदी विरुद्ध भागवत असा रंग आहे किंवा तसा रंग देण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय। महात्मे यांचंही असं म्हणणं आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती डॉमिनेशन हे गुजरात लॉबीकडनं केलं जातं आहे। म्हणजे अगदी याबाबतचं स्पष्टीकरण देणं तसं पाहिलं तर खूप अवघड आहे। कोण लॉबी आहे तेही सगळ्यांना माहिती, पण त्या लॉबीची पॉवरफुल एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज ती आहे की त्याच्या विरुद्ध ब्र काढणं देखील अवघड होऊ शकतं। आणि ते जर सरसंघचालकांना टार्गेट करत असतील तर आम्ही तो विषय होऊ देणार नाही, आम्हाला पटणार नाही, तो म्हणजे न पटणारा विषय आहे तो। पांचजन्य या संघाच्या मुखपत्रात मोहन भागवतांच्या विधानाची पाठराखण करण्यात आली आहे। मंदिर हा हिंदूंसाठी श्रद्धेचा विषय, मंदिराच्या मुद्द्याला राजकीय स्वार्थासाठी वापरणं अमान्य असल्याचं पांचजन्यने म्हटलंय। मंदिर मशीद वादात न्यायालयानं निर्णय घेणं गरजेचं असतं असं सांगत सरसंघचालकांनी विवेकी भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली आहे। या भूमिकेला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीही सहमति दर्शवली है। जब इस विषय का संज्ञान ले चुका है तो मुझे लगता हमें उसके निर्णय की प्रतीक्षा करनी चाहिए। और ऑन द लाइटर नोट मैं कहूँगा कि किसी भी चीज़ के अंदर बहुत डेप्थ में जाएंगे तो पता नहीं किस किस प्रकार की चीज़ें निकलें। चाहे आप ज़मीन के नीचे जाएं या शरीर के नीचे जाएं। जो वो पुराने ज़माने में था ना, एक पुरानी फिल्म थी ना अमर अकबर एंथोनी, तो बस डर ये रहता है कि जब फिल्म खत्म होगी तो तीनों का बाप किशन लाल निकल आएगा, तो वो भी एक भय रहता। मगर फिलहाल कोर्ट ने निर्णय दे दिया है, इसलिए हम लोगों को कोर्ट के निर्णय की प्रतीक्षा करनी। हा सगळा वाद एकीकडे सुरू असताना दिल्लीत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी संघ आणि भाजपमध्ये काडी टाकण्याचं काम केलंय। केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना पत्र लिहिलं। भाजप लोकशाही कमकुवत करते असं संघाला वाटत नाहीये का? गेल्या काही काळात भाजपनं ज्या चुका केल्यात त्याचं संघ समर्थन करतोय का? भाजपच्या कार्यपद्धतीबाबत असे अनेक प्रश्न संघाला विचारण्यात आले आहेत। मुझे लगता है मीडिया में बने रहने की छटपटाहट और बौखलाहट में वो ये भी नहीं ध्यान रखते जो सरकारी आदेश के द्वारा
मुफ्त में दारू बिकवाते हैं, मतलब एक पौवे के बदले दूसरा पौवा फ्री देने वाले आज कह रहे हैं कि ये बांटा जा रहा वो बांटा जा रहा, मुझे लगता है ये केवल मीडिया का ध्यान आकर्षित करने के अलावा और कुछ नहीं। और मैं उनसे कहना चाहता हूं, संघ को लिखिए नहीं, संघ से सीखिए। झुग्गी झोपड़ी और दलित बस्तियों में काम करने वाला भारत का सबसे बड़ा ऑर्गेनाइजेशन है सेवा भारती, जो आरएसएस से जुड़ा हुआ है। तो सेवा का भाव सीखिए, सियासत की चाल छोड़िए। सध्या भागवतांच्या विधानावरून वाद वाढवण्याचा प्रयत्न कोण करतंय? याला संघ विरुद्ध भाजप असा रंग देण्याचा प्रयत्न कोण करतंय? त्यासाठी कुंभमेळ्याचा आणि साधू संतांचा वापर केला जातोय का? हा वाद वाढणार की चहाच्या कपातलं वादळ ठरणार, असे अनेक प्रश्न आहेत. ज्या वेगानं घडामोडी घडतायत ते पाहता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. मात्र एक खरं आहे की संघ विरुद्ध भाजप असा वाद ना संघाला परवडणार आहे ना भाजपला. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.